नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झणझणीत आणि तोंडाला चव येणारी एक भाकरी सोडून दोन भाकरी खाणारी मस्त अशी झणझणीत मुगाच्या डाळीची आमटी बघणार आहोत. त्यासाठी मी एक वाटी भरून मुगाची डाळ घेतली, ती पण साल असलेली डाळ घेतली आहे. तर आता ही डाळ आहे ना आपण 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ धुवून काढू. ही डाळ आहे ना माझी घरची आहे, त्यामुळे ना त्याची साल थोडंफार निघणारच आहे. पण घरची डाळ असल्याने अधिक पौष्टिक असते, कारण त्याला केमिकल वगैरे काही लावलेलं नसतं ना, त्यामुळं. तर हे बघा 3 पाण्याने ना स्वच्छ मी डाळ धुवून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे डाळीचं पाणी निघतं. तर आता स्वच्छ मी आहे ना 3 पाण्याने ही डाळ धुवून घेतली. त्यानंतर आहे ना आता आपण कढई गरम करायला ठेवली आणि चुलीवरतीच करणार आहे मी ही डाळ. तर डाळ आहे ना कढईमध्ये शिजून घेणार आहे, कुकरला नाही शिजवणार. कुकरला जर शिजवली ना जास्त गाळ होतो आणि कढईमध्ये आपल्याला पाहिजे तशी शिजवता येते. तर आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतली ना त्याच वाटीने पाणी पण मोजून घेणार आहे. तर आहे ना डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचं असतं. तर मी 5 वाट्या पाणी टाकलं आहे. तर थोडंफार पाणी कमी जास्त होऊ शकतं. तर तुमच्या डाळीनुसार ते कमी जास्त होणार आहे पाणी. तर मी 5 वाट्या आहे ना पाणी टाकलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे. तर हे चांगलं पाणी आहे ना कोमट होऊ दिलं, म्हणजे थोडंसं गरम केलं आहे. जास्त पण कडक नाही करायचं आहे. आणि त्यामध्ये धुतलेली डाळ टाकून दिली आहे आणि डाळ आणि पाणी ना सर्व मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर डाळ शिजायला ठेवली. डाळ शिजेपर्यंत ना आता आपण मसाला करून घेणार आहे. तर खोबरं आणि लसूण आहे ना तर मी एक खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला पण करून घेतलं ना बारीक तरी पण चालेल, पण खलबत्त्यामध्ये ना चव वेगळीच लागते. त्यामुळे ना मी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. तर बारीक असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये, म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मिडियम साईजचं ठेचायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर खलबत्त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि लसूण ठेचेपर्यंत इकडं आपली डाळ पण शिजली आहे. चांगली डाळ शिजून झाली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊ. तर आपण ती कढई उतरून ठेवली आणि दुसरी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला आहे. तर कढीपत्ता आणि मोहरी चांगली तळून घेतली. त्यानंतर जिरे टाकले, जिरे पण चांगले तळून घेतले. आणि आता एक मस्त असा पिकलेला टमॅटो टाकला आहे, तो पण आपण चांगला तळून घ्यायचा आहे. तर टमॅटो पण चांगला तळला आहे. त्यानंतर आता आपण खोबरं आणि लसणाचं वाटण केलं आहे ते टाकू, ते पण तळून घेऊ चांगलं. तर बघा मस्त असं आपण वाटण पण तळून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. तर यामध्ये मसाले टाकू. लाल तिखट टाकलं आहे मी 1 चमचा, पाव चमचा हळद आणि पाव चमचा आहे ना पावभाजी मसाला टाकला आहे. तर व्हिडिओ बंद होता त्यामुळं तुम्हाला काही दिसला नाही. आणि अर्धा चमचा आहे ना काळं तिखट टाकलं आहे. त्यानंतर आपण मसाले चांगले तळून घेतले आणि आपण जी शिजवलेली डाळ आहे ना ती टाकली थोडीशी, म्हणजे आपल्या मसाल्यात करपणार नाही. आणि त्यानंतर सर्व डाळ आहे ना ही टाकून दिली आणि आपल्याला पाहिजे ते प्रमाणे ते ना आपण डाळ करू शकतो, म्हणजे आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे तशी. तर सुरुवातीला ही डाळ आहे ना थोडी पातळच ठेवायची आहे, कारण आहे ना मुगाची डाळ आहे ना ही नंतर घट्ट होत असते थंड झाल्यानंतर. त्यामुळे ना अगोदर ती थोडी पातळच ठेवायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली हिरवीगार वरतून. आता आपण ही डाळ आहे ना 5 ते 10 मिनटं आहे ना चांगली उकळू देऊ. उकळी यायची वाट बघायची आणि मस्त अशी भाजी उकळू द्यायची आहे. ही भाजी ना आपण आमटी आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतात. तांदळाच्या भाकरीसुद्धा बरोबरसुद्धा ही आमटी ना खूप छान लागते. मस्त अशी आपली मुगाच्या डाळीची झणझणीत आमटी तयार झाली आहे. एक भाकरी सोडून आपण 2 भाकरी ह्या आमटीबरोबर सहजच खाऊ शकतो. अशाही पद्धतीने तुम्ही ही आमटी करून बघा. नक्कीच तुम्हाला बी आवडेल आणि घरातल्याही व्यक्तींना खरंच आवडेल. तर असो, चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि स्वस्त खा आणि मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.